राज्यामध्ये पद तर रिक्त आहेच आहे आणि हे पद पुन्हा लगेच भरणं सुद्धा गरजेचं आहे. त्याबद्दल आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना पत्र पण लिहिलेलं आहे, सांगितलं पण आहे की त्यांनी लवकरात लवकर महिला आयोगाचे अध्यक्ष आणि टीमची त्यांनी नियुक्ती केली पाहिजे. पण मी हे पण सांगू इच्छिते की ती नियुक्ती करणं हे सरकारच्या हातामध्ये, सरकार ती लवकर करेल अशी मला आशा आहे. पण महाराष्ट्रातल्या केसेसकडे राष्ट्रीय महिला आयोगानं कधी दुर्लक्ष केलेलं नाहीये. मी स्वतः तिथं आहे आणि कुठं पण जर तक्रारी असतील तर त्या बघणं हे आमचं काम आहे, कर्तव्य आहे. त्यामुळे महाराष्ट्रामधल्या केसेसवर सुद्धा आमचं अतिशय उत्तमपणे लक्ष आहे आणि आम्ही त्या केसेसला बघतो आहोत, यंत्रणांना, व्यवस्थांना सूचना पण देतो आहोत आणि महिलांचं समाधान होईल अशा पद्धतीने काम पण करतो आहोत. महिला आयोगानं केली होती का त्याबद्दल मला माहिती नाहीये, पण मी इतकंच म्हणेन की मुली बेपत्ता होतात, तक्रारी पण खूप येतात. अशा वेळेला पोलिसांनी आणि अन्य व्यवस्थांनी आई वडिलांना ताबडतोबीने रिलीफ मिळेल अशा पद्धतीने काम केलं पाहिजे, त्यांच्याशी व्यवस्थित संवाद केला पाहिजे, पण त्या मुलींना पण शोधून आणलं पाहिजे. पण आता माझ्या हातामध्ये आकडेवारी नाहीये, पण मी एवढं नक्की सांगते की वर्षभराची जर आकडेवारी आपण पाहिली तर बेपत्ता झालेल्या मुलींमधल्या मोठी संख्या पुन्हा परत मिळते आहे. पोलीस त्यांना तपासून शोधून पण आणतायत. पण असं पण दिसतं आहे आकडेवारीमधनं की मुली बऱ्यापैकी कमी वयाच्या पण आहेत, टीन एजच्या पण आहेत. त्यामुळे मला असंही वाटतं की कुटुंबाची जी भूमिका आहे ती फार महत्वाची, त्यांची जबाबदारी फार महत्वाची आहे. आपल्या घरातल्या मुलींना आपण विश्वासानं बोललं पाहिजे, त्यांच्याशी संवाद केला पाहिजे, हे पण तितकंच महत्वाचं आहे.